जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER ची पदभरती 2023 जी कॉट एक्झाम चालू होती, आता या कॉट एक्झामचे रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट लागलेले आहेत. इलिजिबल नॉट इलिजिबल ज्या लिस्ट आहेत, या लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या लिस्ट ज्या आहेत त्या लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेल्या आहेत. तर बघा, 15 एप्रिल रोजी जे काही राहिलेले पद आहेत, ज्यामध्ये समाजसेवा अधीक्षक असेल किंवा मग औषध निर्माता असेल आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, या 3 संवर्गातील जे काही पद आहेत त्यांच्या इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट लावायच्या बाकी होत्या आणि त्या काल प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास सगळ्या पदांपैकी आता एक ड्रायव्हरचं, त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या 3 संवर्ग जे आहेत, 3 कॅडरचे पेपर जे आहेत ते झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या स्किल टेस्ट असतात आणि त्या अनुषंगानं आता त्यांचे जे रिझल्ट आहेत ते त्या 3 संवर्गाचे पेंडिंग मध्ये आहेत. लवकरच त्याच्यावरती सुद्धा निकाल लागण्याची शक्यता आहे. आता बघा, बाकीचे संवर्ग जे आहेत त्यांच्या सगळ्यांचे रिझल्ट जे आहेत ते लागलेले आहेत आणि आपण त्याच्याविषयीच ही माहितीचा व्हिडिओ घेत आहोत, की आता इलिजिबल नॉट इलिजिबल ज्या लिस्ट आहेत त्या लिस्ट तर प्रसिद्ध झालेल्या आहेत. मग आता पुढची प्रोसेस काय असते, पुढं काय केलं जातं आता, तर त्याविषयी मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण एक ऑनलाईन लाईव्ह एक्झामचं पोर्टल तयार केलेलं आहे, ज्यामध्ये अपकमिंग सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती असेल किंवा अदर ज्या एक्झाम येणार आहेत, महसूल विभागाची, महसूल अधिकारी म्हणजे तलाठी भरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे बघा. त्यानंतर तलाठी भरतीच्या नंतर अदर ज्या आहेत त्या DHS च्या जागा निघणार आहेत. त्याच्यानंतर बघा, झेडपी मध्ये सुद्धा पदभरती होणार आहे. त्यानंतर नगर परिषदचं कर निर्धारण अधिकारी याचे सुद्धा जे भरती आहे ती होणार आहे. काही महानगरपालिकांमध्ये सुद्धा भरती होणार आहे. अशा वेगवेगळ्या विभागामध्ये अपकमिंग येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर पदभरती होणार आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी आपण GOV एक्झाम्स नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे. त्यावरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं लाईव्ह एक्झाम ज्या आहेत त्या लाईव्ह एक्झाम देऊ शकणार आहात. त्याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती जी आहे ती देतो. बघा, कालच्या ज्या इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट आहेत त्यामध्ये फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या सगळ्या पदांसाठीच्या ज्या इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट आहेत या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अजून एक पॉइंट आहे बघा, महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे नूतनीकरण प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून ज्यांचं रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन आहे किंवा त्यांचं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन रिन्यूअलला आलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी रिन्यू केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा वेळ दिलाय आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नाहीये त्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन काढून तिथं सबमिट करण्यासाठी सुद्धा वेळ देण्यात आलेला आहे. जाहिरातीमध्ये याला डायरेक्टली नॉट इलिजिबल करणार असं त्यांनी दिलेलं होतं, परंतु यांनी आता वेळ दिला गेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करत नाहीत, म्हणजे क्वालिफिकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते पूर्ण नाहीये किंवा अदर याच्यातून आहे, तर त्यांना मात्र इथं नॉट एलिजिबल केलेलं आहे. तर चला, आता आपण बघणार आहोत पुढं काय प्रोसेस असणार आहे त्याविषयी माहिती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झाले सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या 2000 स्पर्धा परीक्षा 2025 जे आहे कॉट कॉमन ऑनलाईन टेस्ट, तर त्यांच्या असणार आहेत. तर तुम्हाला बघा, मी घेऊन जातो थोडस पाठीमागं. तर कॉट 2023 मध्ये जी काही प्रोसेस झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं त्यांनी लिस्ट लावलेल्या आहेत, काय प्रोसेस होती, याबद्दल आपण पूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही प्रोसेस कशा पद्धतीनं आहे बघा. आता इथं तुम्हाला सिरियल नंबर नुसार 12 नंबरला जे आहे ते मेरिट लिस्ट आलेली आहे आणि मेरिट लिस्ट नंतर बघा लगेच फायनल रिझल्ट तुमचा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. फायनल रिझल्ट लागल्याच्या नंतर बघा, प्रोव्हिजनल वॅकन्सीज पोझिशन म्हणजे तुम्हाला
महाराष्ट्रामध्ये कोणत्या जीएमसी मध्ये कोणती जागा रिक्त आहे याची सुद्धा एक लिस्ट दिली गेलेली होती. मे बी 2023 मध्ये सुद्धा ते देतील, अद्याप त्यांनी दिलेली नाहीये. पण बघा 2023 जे आहे त्या 2023 ला ज्या प्रोव्हिजनल रिक्वायरमेंट आहे, ज्या जीएमसी मध्ये जागा लागणार आहेत किंवा रिक्त आहेत, जिथं पद भरून घेतले जाणार आहेत, अशा जीएमसी ची त्यांनी लिस्ट दिलेली होती. आणि त्यानंतर बघा इलिजिबल आणि नॉट इलिजिबल ज्या लिस्ट आहेत, त्या इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट ज्या आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्याच्या नंतर बघा पुढची प्रोसेस आहे की उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करतात. तर बघा आता निवड यादी प्रसिद्ध, मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. त्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये एक बघा, आपण फॉर एक्झाम्पल मध्ये लायब्ररीची घेऊया. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही एक खूप 2च पद होते मे बी, त्यामुळे डाटा खूप कमी आहे. परंतु बघा आता तुम्ही जिथे आहात तर त्यामध्ये जवळपास फक्त सिरियल नंबर, मेरिट, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, जेंडर, कास्ट कॅटेगरी वगैरे हा कॉलम तुम्हाला दिसून येईल या स्टेटस पर्यंत. इलिजिबल नॉट इलिजिबल इथं मे बी या वर्षी त्यांनी रिमार्क असा शब्द वापरलेला आहे. तर इलिजिबल नॉट इलिजिबल अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं लिस्ट लागलेल्या आहेत. याच्या पुढची जी लिस्ट आहे, या पुढच्या लिस्ट मध्ये तुम्हाला आता सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट असा एक कॉलम वाढलेला दिसणार आहे. आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन जर झालेलं असेल तर इथं विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या कास्ट मधून, कोणत्या तुम्हाला कॅटेगरी मधून तिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे हे दिसून येणार आहे. आणि जर तुमचं तिथं सिलेक्शन झालेलं नसेल तर तुमच्या नावाच्या समोर ब्लँक जागा सोडलेली असणार आहे. ब्लँक जागा जी आहे त्याचा अर्थ तुमचं तिथं सिलेक्शन झालेलं नाहीये किंवा पहिल्या लिस्ट मध्ये तुम्ही सिलेक्ट झालेले नाहीयेत. इथं भले तुमचं इलिजिबल असतं, कारण कसं असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, जागा ज्या भरून घेतलेल्या आहेत त्या जागेमध्ये 1:3 अशी या रेशो मध्ये तिथं तुम्हाला डिबीला बोलवलं जातं. उदाहरणामध्ये जागा 1 आहे, 3 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही कॅन्डिडेट जे आहेत ते इलिजिबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तिथं बघा तुम्हाला जागा एकच असल्यामुळे यातला जो काही पहिला कॅन्डिडेट आहे तो सिलेक्ट होतो आणि जो दुसरा आहे त्याला वेटिंग वर ठेवला जातं आणि तिसरा जो कॅन्डिडेट आहे त्याच्यासमोर डायरेक्टली ब्लँक असतं. म्हणजेच तो विद्यार्थी जो आहे तो एकतर वेटिंग लिस्ट मध्ये पण नाहीये आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये पण नाहीये. परंतु काही कारणास्तव बघा पहिला कॅन्डिडेट जो आहे तो कॅन्डिडेट ते पदावरून सोडून गेला, ते पद रिक्त झालं. तर त्यानंतर जो सेकंड नंबरला वेटिंगला आहे त्याला बोलवलं जातं. तो पण कॅन्डिडेट जर तिथं अवेलेबल झाला नाही तर मग तिसऱ्या वेळेस जो आहे हा कॅन्डिडेट जो 3 नंबरला आहे त्या कॅन्डिडेटला बोलवलं जात असतं. यामध्ये बघा त्यांनी परत परत डिव्ही करण्याची गरज पडणार नाही. यामुळं हे जे प्रोसेस आहे ही अशा पद्धतीनं केलेली असते. एकाच 3 बोलवले असतात. तुमच्या समोर इलिजिबल आलं म्हणजे तुमचं सिलेक्शन 100% झालं अशातला भाग नाहीये विद्यार्थी मित्रांनो. एक सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागते. त्याच्यामध्ये जर तुमचं नावाच्या समोर जर कोणत्या कॅटेगरीतून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा तुम्ही वेटिंग मध्ये आहात हे जर रिमार्क असेल तर तुमचं मात्र सिलेक्शन जे आहे ते 100% झालेलं आहे असं आपण समजू शकतो. बघा आता याच्यानंतर तुम्हाला एक थोडस मग याच्यानंतरची पुढची स्टेप काय असते बघा, तुम्हाला मी ते पण सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आता पहिल्यांदा इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट लागली, पहिली स्टेप होती बघा इलिजिबल आणि नॉट इलिजिबल लिस्ट लागणार. त्यानंतर बघा तुमची सिलेक्शन किंवा वेटिंग लिस्ट लागणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागल्याच्या नंतर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मेल येऊ शकतो. यावेळेस थोडस त्यांनी प्रोसेस चेंज केलेला आहे. 2023 ला जेव्हा तुम्ही डीव्ही ला गेला होता तेव्हाच तुमच्याकडे प्रेफरन्स मागितलेला होता आणि तिथं तुमचे प्रेफरन्स जे आहेत ते घेतले गेलेले होते. परंतु यावर्षी त्यांनी डीव्हीच्या वेळेस प्रेफरन्स घेतलेले नाहीयेत. तर त्यामुळं जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांना मेल येऊ शकतो प्रेफरन्स देण्यासाठी. आणि तुम्ही मेलवर तिथं प्रेफरन्स जे आहेत ते प्रेफरन्स सबमिट करू शकता मे बी. आणि एखाद्या वेळेस ते प्रेफरन्स सुद्धा घेणार नाहीयेत.
काही त्यांना जिथे देण्याची इच्छा आहे, कारण त्यांनी यावेळेस प्रोव्हिजनल रिक्वायरमेंट कोणत्या जीएमसी मध्ये किती आहेत त्यांची सुद्धा लिस्ट दिलेली नाहीये. अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही. इथून पुढे प्रसिद्ध करू शकतात. परंतु प्रेफरन्सचा जो पार्ट आहे तो आयोगाच्या मनावरती आहे. जर त्यांची इच्छा असेल तर ते घेतील, नाहीतर काही कंपल्सरी नाहीये. बघा, मेलवर प्रेफरन्स घेतील, किंवा प्रेफरन्स जर घ्यायचा नसेल तर डायरेक्ट तुम्हाला मेल जे आहे त्या मेलला जॉईनिंग लेटर जे आहे ते जॉईनिंग लेटर येऊन जाणार आहे. झालं, इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट आलेलं आहे. तुम्ही आता फक्त एक स्टेप दूर आहात विद्यार्थी मित्रांनो. सिलेक्शन वेटिंग लिस्ट आलं की तिथून पुढे तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये मे बी जो वेळ आहे या वेळेमध्ये तुमचे प्रेफरन्स किंवा तुम्हाला जॉईनिंग लेटर जे आहेत ते जॉईनिंग लेटर पाहायला मिळणार आहेत. तर बघा, आजच्या जो व्हिडिओ आहे या व्हिडिओतून मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगितलेली आहे. बघा, या स्टेटस मध्ये तुम्ही इलिजिबल आहात. आता कॅन्डिडेट पूर्ण इलिजिबल दिलेलं असतं, आणि हा रिमार्क जो आहे, हा रिमार्क मध्ये कशामुळे तो कॅन्डिडेट जो आहे तो नॉट इलिजिबल झालेला आहे किंवा इलिजिबल आहे याची माहिती दिलेली आहे. सिलेक्शन लिस्ट जी आहे त्या सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट मध्ये एक कॉलम इन्क्रीज करून इथं सिलेक्शन वेटिंग लिस्ट देऊन तुम्हाला इथं तुमचं सिलेक्शन जे आहे ते कोणत्या कॅटेगरीतून झाले असं दिलेलं जातं. ज्याच्या समोर ब्लँक आहे तो विद्यार्थी अद्याप वेटिंग किंवा सिलेक्ट झालेला नसतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण माहिती आणि पुढची प्रोसेस काय आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपलं ऑनलाईन एक्झाम पोर्टल जे आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तिथं जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे, आणि तिथं तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. त्या पद्धतीनं तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे त्या एक्झामचे पेपर जे आहेत तुम्ही तिथं जाऊन सोडवू शकणार आहात. आणि तुम्हाला सगळे जे काही पीडीएफ आहे ते आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत, त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.